नमस्कार, टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी सोप्या पद्धतीने कुरडईची रेसिपी पाहणार आहोत। गव्हाची कुरडई बनवायचं म्हटलं तर खूप मेहनतीचं काम आहे। चीक भिजवणे, चीक काढणे आणि चीक गाळून घेणे याला खूप मेहनत लागते। तर आज आपण गहू न भिजवता, गव्हाचा चीक न काढता, चीक न गाळता अगदी सोप्या पद्धतीने पांढऱ्या शुभ्र रव्याच्या कुरडया बनवणार आहे। आणि ही कुरडई खाल्ल्यानंतर तुम्ही ओळखणारच नाही की ही कुरडई रव्याची आहे की गव्हाची। इतकी सुंदर कुरडई तयार होते। तर इथं कुरडई बनवण्यासाठी इथं मी 1 किलो रवा चाळून घेतलेला आहे आणि हा बारीक रवा आहे। चाळलेला रवा इथं मी एका डब्यामध्ये घालून घेतला। आता याच डब्यामध्ये मी रवा भिजत ठेवणार आहे। यामध्ये 3 ते 4 ग्लास मी पाणी घालून घेतलं आणि पाण्यामध्ये हाताने असा व्यवस्थित रवा मिक्स करून घ्यायचा। रव्यामध्ये काही कचरा किंवा कोंडा असेल तर पाण्यावरती तरंगतो, यासाठी आपल्याला ही स्टेप करायची आहे। बघा, व्यवस्थित असं रव्यामध्ये मी पाण्यामध्ये रवा मिक्स करून घेतला आणि 10 मिनिट सेट होण्यासाठी ठेवलेला। 10 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता रवा आहे तो डब्याच्या खालच्या साईडला राहिलेला आहे आणि वरती पाणी आलेलं आहे। वरचं सगळं पाणी इथं मी काढून घेतलं। तुम्ही पाहू शकता घट्ट रवा आहे तो खाली डब्यामध्ये शिल्लक राहिलेला आहे। असंच आपण आणखीन एक वेळा करणार आहे। आणि यामध्ये जे मी पाणी घालत आहे हे रूम टेम्परेचरचं पाणी आहे। पुन्हा एकदा मी पाण्यामध्ये रवा मिक्स करून असा व्यवस्थित हलवून घेतला आणि 10 मिनिट सेट होण्यासाठी ठेवलं। 10 मिनिटानंतर वरती आलेलं यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे। आता रवा खाली डब्यामध्ये शिल्लक राहिलेला आहे। तर या रव्यामध्ये रव्याच्या वरती 3 ते 4 इंच पाणी येईल एवढं पाणी मी घालणार आहे। आणि हे पाणी आहे ही रूम टेम्परेचरचंच पाणी आहे। पाणी घातल्यानंतर डब्याचं झाकण आता बंद करून ठेवायचं आणि 2 दिवस रोज सकाळ संध्याकाळ आपण यातलं पाणी बदलायचं आहे। म्हणजे जो रव्याचा चीक आपला तयार होतो त्याला आंबट असा वास येत नाही। आज 3रा दिवस आहे। मी यातलं रोज 2 दिवस पाणी काढून घेतलेलं आहे। आज 3ऱ्या दिवशी सकाळी रव्याच्या वरती जे पाणी आलेलं आहे ते सगळं पाणी मी या भांड्यामध्ये काढून घेत आहे। आणि अगदी सावकाश असं हे पाणी काढायचं आहे, कारण खाली जे आहे तो घट्ट असा आपला चीक इथं आहे। वरचं पाणी मी सावकाश असं सगळं काढून घेतलं। डब्यामध्ये खाली पांढरा शुभ्र असा आपला रव्याचा चीक झालेला आहे। आता हा चीक मी एका पातेल्यामध्ये काढून घेतला। अगदी घट्ट मस्त चीक आपला पांढरा शुभ्र आहे। आता एक पातेलं आपला चीक भरलेला आहे। पुन्हा त्याच डब्यामध्ये मी हे चीक काढून ठेवला, कारण याच पातेल्याने आपल्याला कुरडई बनवण्यासाठी पाणी घ्यायचं आहे। आता ज्या पातेल्यामध्ये आपण चीक हटणार आहे त्याच पातेल्यामध्ये एक पातेलं मी पाणी घेतलं आणि गॅसवरती पातेले ठेवून त्यावरती झाकण ठेवून पाण्याला उकळी आणणार आहे। पाण्याला उकळी आलेली आहे। यातलं 1 वाटी मी पाणी काढून ठेवलेलं आहे आणि गरज पडली तर ते पुन्हा चिकामध्ये घालणार आहे। उकळी आलेल्या पाण्यामध्ये मी 4 टीस्पून मीठ घातलं। पाण्याला बघा मीठ घातल्यानंतर उकळी आली आणि इथं लाटणं हलवत एका हाताने दुसऱ्याच्या मदतीने मी इथं चीक पातेल्यामध्ये ओतून घेत आहे। एका हाताने पातेलं पकडलं आणि दुसऱ्या हाताने अगदी पटपट असं आपल्याला इथं चीक आहे तो हटवून घ्यायचा आहे। आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेले आहे, कारण चीक जर आपण पटकन हटला नाही तर यामध्ये गुठळ्या होतात। यासाठी आपल्याला अगदी व्यवस्थित पटापट असा चीक इथं हटवून घ्यायचा आहे। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी टेस्टी बाईट रेसिपी या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केलं असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। लाटणीला लागलेला चीक मी काढून घेतला आणि चिकावरती झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी आपण वाफ काढणार आहे। 2 मिनिट झालेले आहेत। आता पुन्हा आपण चीक व्यवस्थित असा हलवून घेणार आहे। खालपासून अगदी व्यवस्थित चीक आपल्याला इथं हटवून घ्यायचं आहे, म्हणजे चीक सगळीकडून शिजलाही जातो, पातेल्यालाही चीक खाली चिटकत नाही आणि चिकामध्ये गुठळ्या होत नाहीत। यासाठी आपल्याला 2 वेळा असं चीक हटवून घ्यायचं आहे। आता पुन्हा एकदा मी यावरती झाकण ठेवून 2 मिनिटांसाठी वाफ काढणार आहे। 2 मिनिट पुन्हा झालेले आहेत। झाकण काढलं आणि पुन्हा एकदा व्यवस्थित असं मी चीक हटवून घेतलेलं आहे। आता इथं तुम्ही मिठाचं प्रमाण टेस्ट करू शकता। जर तुम्हाला मीठ कमी वाटलं तर पुन्हा आणखीन तुम्ही तुमच्या आवडीनुसार इथं थोडंफार मीठ घालू शकता। पण 4
टीस्पून एवढ्या चिकासाठी माझं तरी परफेक्ट मीठ झालं. पुन्हा एकदा व्यवस्थित मी चीक हटवून घेतला आणि लाटणीला लागलेला सगळा चीक काढून घेतला. आता झाकण ठेवून आपण 10 मिनटं चीक वाफवून घेणार आहे. कुरडई बनवण्यासाठी इथं मी एक पितळेचा आणि स्टीलचा सोऱ्या घेतलेला आहे आणि त्याला अशी बारीक प्लेट दोन्ही सोऱ्यांना घालून घेतलेले आहे. 10 मिनिट झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त चीक इथं आपला आहे तो शिजलेला आहे. आता चीक शिजलाय का हे कसं ओळखायचं? चिकाला वरून असा चकचकीपणा आला की समजायचं की आपला हा चीक शिजलेला आहे. बघा खालपासून अगदी व्यवस्थित मी इथं पुन्हा चीक हटवून घेतला आणि जे आपण एक वाटी पाणी ठेवलं होतं त्याची गरज पडली नाही. अगदी तेवढ्याच पाण्यामध्ये परफेक्ट असा आपला इथं चीक तयार झालेला आहे. शिजलेला चीक असा मी व्यवस्थित सगळीकडे हलवून घेतला. तयार चीक इथं मी एका पातेल्यामध्ये काढून घेत आहे. आता आपण या चिकाच्या कुरडया बनवणार. राहिलेला चीक आपल्याला झाकून ठेवायचा आहे, कारण चीक जर थंड झाला तर कुरडई आपल्याला घालता येत नाही. इथं गॅलरीमध्ये मी कॉटनच्या कापड्यावरती जाड असा प्लॅस्टिकचा पेपर अंतरला आहे. सोऱ्यामध्ये चीक भरून घेतला आणि कुरडई घालून घेत आहे. अगदी मस्त पांढऱ्या शुभ्र आपल्या कुरडया होत आहेत. चीकही छान शिजलेला आहे आणि चिकामध्ये अजिबात गुठळ्या झाले नसल्यामुळे अगदी भरभर आणि पटपट अशा अगदी मस्त कुरडया आपल्या इथं तयार होत आहेत. आणि चीक गरम असतानाच आपल्याला पटपट अशा कुरडया घालून घ्यायच्या आहेत, कारण चीक थंड झाला तर कुरडया शेवटच्या घालताना खूप जड जातं. अशाच पद्धतीने इथं मी सगळ्या कुरडया इथं करून घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त पांढऱ्या शुभ्र इथं कुरडया तयार झालेल्या आहेत. रव्याची कुरडई बनवायला गव्हाच्या कुरडईच्या तुलनेत खूप सोपी आणि कमी मेहनतीची आहे. पण खाल्ल्यानंतर ही कुरडई गव्हाची आहे की रव्याची अजिबात टेस्ट कळत नाही. परफेक्ट गव्हाच्या कुरडईसारखीच ही कुरडई लागते. आता या कुरडई आपण 3 दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे. बघा दुसऱ्या दिवशी मी पलटी करून दुसऱ्या बाजूने इथं कुरडया वाळवून घेतलेल्या आहेत. आणखीन 1 दिवस कुरडई आपण उन्हामध्ये वाळवून घेणार आहेत. कडकडीत उन्हामध्ये 3 दिवस कुरडया वाळल्यानंतर त्या वर्षभर खराब होत नाहीत. बघा तिसऱ्या दिवशी मस्त पांढऱ्या शुभ्र आपल्या इथं कुरडया वाळलेल्या आहेत. यातली एक कुरडई मी तळून दाखवते. तेलामध्ये कुरडई गरम केलेला घातली. तुम्ही पाहू शकता मस्त पांढरी शुभ्र आपली इथं कुरडई तळलेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू.